Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. अकोल्यात काल मनसेच्या वतीनं NCPचे आमदार जे आहेत अमोल मिटकरी यांच्यावर जो हल्ला झाला होता त्यानंतर जो राळा झाला त्यामध्ये जय मालोकार याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यानंतर अमोल मिटकरी यांच्या घरासमोरची सुरक्षा जी आहे ती आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे। कारण कालचं जे प्रकरण होतं ते एकतर्फी होतं, पण आता त्यामध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला आहे, तो म्हणजे जय मालोकार जो आंदोलनात सामील होता त्याचा हार्ट अटॅकनी दुर्दैवी मृत्यू झाला। आणि परिवाराचा आरोप आहे की आंदोलनादरम्यान मिटकरींच्या काही समर्थकांनी त्यांना लोटलाट केली, ढकललं आणि सोबतच त्याच्यावर प्रेशर आणलं, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला। पण पुढचा अनर्थ काही होऊ नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी मिटकरी यांच्या घरासमोर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे। सोबतच पोलिसांनी या प्रकरणात आता मनसेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत पंकज साबळे आणि कार्यकर्ते सौरभ भगत या दोघांना ताब्यात घेतलेलं आहे। ते सध्या तब्येतीच्या कारणामुळे अकोला मेडिकल कॉलेजमध्ये या ठिकाणी भरती आहेत, त्यांना त्यानंतरच त्यांची अटक सत्राची कारवाई होईल। पण एकंदरीत या प्रकरणात आता पुढे काही होऊ नये, कारण राष्ट्रवादीचा आज 11 वाजता जो आहे निषेध मोर्चा आहे असं आम्हाला समजतं आहे, पण तो अजून आहे की कॅन्सल झाला हे माहीत जरी नसलं तरी पोलीस कोणतीच चूक किंवा कोणतीच रिस्क घ्यायला तयार नाही, म्हणूनच या ठिकाणी अमोल मिटकरी यांच्या घरासमोर सुरक्षा वाढवलेली आहे। धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला।